नमस्कार. आज आपण पितृपक्ष विशेष श्राद्धाचे वडे तयार करणार आहोत. हे वडे मी उडदाच्या डाळीपासून तयार केलेले आहेत. वड्यांना आकार पहा किती सुंदर आलेला आहे. जरासुद्धा सोडा किंवा तांदळाचं पीठ न वापरता मी आज हे वडे तयार केलेले आहेत. तरीसुद्धा अगदी टम्म फुगलेले आहेत. अजिबात तेलकट झालेले नाहीत. मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत. असे परफेक्ट वडे तयार करण्यासाठी मी व्हिडिओमध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स देखील सांगितलेले आहेत. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. श्राद्धाचे वडे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी उडदाची डाळ 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. 4 तास झालेले आहेत. उडदाची डाळ पहा अगदी मस्त भिजली गेली आहे. आता ही डाळ आपल्याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हे पहा या पद्धतीने आणि त्यामधलं सर्व पाणी निथळून काढायचं आहे. डाळ 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही डाळ जी आहे ती एका चाळणीमध्ये त्याचं पाणी निथळायला ठेवून देऊयात. ही प्रोसेस कृती करणं फार महत्त्वाचं आहे. डाळीमध्ये जास्तीचं पाणी अजिबात शिल्लक राहिलं नाही पाहिजे, नाहीतर तुमचं जे मिश्रण आहे ते पातळ होऊ शकतं. त्यामुळे आता ही चाळणीमध्ये काढून घेतलेली उडदाची डाळ अशीच 15-20 मिनिटासाठी चाळणीमध्ये ठेवून देऊयात, जेणेकरून काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते सर्व निथळून जाईल. या ठिकाणी 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. भिजवून घेतलेली उडदाची डाळ अशी चाळणीमध्ये 15 ते 20 मिनिटासाठी ठेवलेली होती. सर्व एक्स्ट्राचं पाणी आता निघून गेलेलं आहे. आता आपण ही डाळ बारीक करून घेणार आहोत. आता डाळ बारीक करण्यासाठी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आपली डाळ जास्त असल्यामुळे एकदम लगेच जास्त डाळ न घालता थोडी टप्प्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थोडी भिजवलेली उडदाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता मी या ठिकाणी 7 ते 8 हिरव्या मिरच्यांचे एकदम बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. 7 ते 8 आल्याचे तुकडे आहेत. आता ही बारीक करून घेतलेली मिरची आणि आल्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. लगेचच 1 चमचा जिरं घालायचं आहे. चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे. आत्ताच मीठ घालायचं आहे पहिल्या बॅचमध्ये, कारण जर मिश्रण पूर्ण बारीक करून झाल्यानंतर मीठ घातलं तर काय होतं, बऱ्याच वेळा मिश्रण सैलसर होण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिल्या बॅचमध्येच मी मीठ घालून घेणार आहे. उडदाची डाळ जरा चिकट असते, त्यामुळे हे बारीक करताना आपल्या मिक्सरच्या भांड्याला जास्त चिकटपणा होतो. त्यासाठी थोडंसं तेल घालायचं आहे, त्यानंतर बारीक करून घ्यायचं आहे. आता हे वाटताना पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही. झाकण लावून छान असं बारीक मिश्रण वाटून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे पहिली बॅच मस्त अशी मी बारीक करून घेतलेली आहे. अजिबात पाणी न घालता हे मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे, कारण आपली उडदाची डाळ ही भिजवलेली आहे. भिजवलेल्या उडदाच्या डाळीमध्ये आधीच पाण्याचा अंश असतो. जर तुम्ही हे बारीक करताना पाणी घातलं तर तुमचं मिश्रण जास्तीचं पातळ होऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, पाणी न घालताच बारीक करून घ्यायचं आहे. आता हे बारीक करून घेतलेले मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे मिश्रण मी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. याच पद्धतीने उरलेली सर्व उडदाची डाळ बारीक करून घ्यायची आहे. पहिलीच बॅच बारीक करताना तुम्हाला जे काही मिरची, अद्रक, जिरं घालायचं आहे ते घालून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या बॅचपासून फक्त उडदाची डाळच बारीक करून घ्यायची आहे. बारीक करताना पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. जर तुम्हाला बारीक करताना फारच जड जात असेल तर फक्त 1-2 चमचेच पाणी घालायचं आहे. थोडंसं प्रत्येक बॅचमध्ये बारीक करताना 1 चमचा पोह्याचा तेल घालायचं आहे, त्यामुळे मिक्सरच्या भांड्याला जास्त चिकटपणा होत नाही. हे पहा या पद्धतीने दुसरी बॅच देखील मी बारीक करून घेतलेली आहे. मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने सर्व मिश्रणाची उडदाची डाळ जी आहे ती बारीक करून घेऊयात आणि मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे भिजवून घेतलेली सर्व उडदाची डाळ मी बारीक करून घेतलेली आहे आणि मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता या मिश्रणामध्ये 1 मोठा चमचा धना पावडर घालायची आहे आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे. उडदाची डाळ ही पचायला थोडीशी जड असते, त्यामुळे काही त्रास होऊ नये म्हणून थोडंसं हिंग घालायचं आहे, लक्षात ठेवा. आपण मीठ हे सुरुवातीलाच घातलेलं होतं, लक्षात असू द्या. आता चमच्याने हे जे मिश्रण आहे ते एकसारखं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने.
आता असं चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर हातानेच हे मिश्रण एकाच बाजूने एक 5 ते 6 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे। असं मिश्रण चांगलं फेटून घेतल्यामुळे काय होतं, मस्त अशी हवा भरली जाते आणि अजिबात सोडा किंवा इनो न घालता मस्त असे टमटमीत आपले उडदाच्या डाळीचे वडे तयार होतात। चला तर एक 5 मिनटं तरी हातानेच हे मिश्रण जे आहे ते एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं आहे। या ठिकाणी 5 मिनटं झालेली आहे। जे आपण तयार केलेलं बॅटर होतं ते चांगलं मी हाताने फेटून घेतलेलं आहे। असं हाताने मिश्रण फेटून घेतल्यामुळे काय होतं, हवा भरली जाते, मिश्रण मस्त हलकं फुलकं होतं आणि आपले वडे देखील मस्त असे टम्म फुगतात आणि खुसखुशीत तयार होतात। तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या। अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला देखील हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जास्तीचं घट्ट देखील नाही आणि जास्तीचं पातळ देखील नाही। आता हे तयार केलेलं बॅटर भिजत वेळ ठेवायची अजिबात गरज नाही, लगेच ह्याचे वडे बनवायला सुरुवात करायची आहे। अजिबात सोडा किंवा इनो किंवा तांदळाचे पीठ न वापरता मी हे उडदाच्या डाळीचे वडे करणार आहे। तरीसुद्धा खूप छान कुरकुरीत तयार होतात, खुसखुशीत होतात, अजिबात तेलकट होत नाही, मस्त असे टम्म फुगतात। आता हे वडे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी चहा गाळण्याची जी गाळण असते त्या गाळणीचा वापर करून हे वडे तयार करणार आहे। आता अशी एक गाळण घेतलेली आहे। गाळणीला हाताने व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पाणी लावून घ्यायचं आहे। आता हे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते थोडंसं घ्यायचं आहे। मिश्रण घेताना हाताला थोडंसं आधी पाणी लावायचं आहे, जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते हाताला चिटकणार नाही। आता पहा, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चाळणीवरती थोड्या मिश्रणाचं गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे, स्प्रेड करून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने जास्तीचं जाड देखील नाही करायचं, थोडं मध्यमच हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि मध्ये बरोबर असं होल करून घ्यायचं आहे। मेदूवडा ज्याप्रमाणे असतो ना त्याच पद्धतीने हे वडे देखील तयार करणार आहोत। फक्त मेदूवडा थोडासा जाड असतो, हे वडे आपल्याला पातळ तयार करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण एक वडा चाळणीवरती घालून घेतलेला आहे। एका साईडला कढईमधलं तेल देखील कडकडीत गरम झालेलं आहे। तेल चांगलं गरम असणं फार गरजेचं आहे। जर तुम्ही तेल खूप कमी गरम करून घेतलं तर तुमचे वडे तेल पिऊ शकतात। आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे जी गाळण आहे ती अशी टॅप करायची आहे आणि वडा कढईमध्ये सोडून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने आता वडा आपला जो आहे तो अगदी मस्त असं मध्यम आचेवरती तळून घ्यायचा आहे। लगेच आपला जो वडा आहे तो त्याची बाजू बदली करायची, उलटायची घाई अजिबात करायची नाही। जे तेल आहे ते चमच्याने वड्यावरती सोडत राहायचं आहे। असं केल्यामुळे काय होतं, वडा मस्त असं टम्म फुगतो। झाऱ्याला किंवा चमच्याला वडा थोडासा कडक लागला की ह्याची बाजू बदली करून दोन्ही बाजूनी मस्त असा खरपूस लालसर रंगावरती वडा तळून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने वडा मस्त असा टम्म फुगलेला आहे आणि तळला देखील खूप छान जात आहे। चला तर अगदी अंदाज घेत घेत मध्यम ते मंद आचेवरती वडा तळून घेऊयात। वडा पहा, मस्त असं तळून तयार आहे। अगदी ह्याच रंगावरती तळून घ्यायचा आहे। आता हा तळून घेतलेला वडा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने उरलेले सर्व वडे तळून घेऊयात। हे पहा, अशा प्रकारे मी काही मिश्रणाचे वडे तयार करून घेतलेले आहेत। वड्यांना रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे। मस्त असे वडे टम्म फुगलेले आहेत। वडे अजिबात तेलकट झालेले नाही। श्राद्धाच्या दिवशी, पितृपक्षाच्या दिवशी तुम्ही हे झटपट वडे एकदा नक्की करून पहा। तुम्हाला मी एक वडा तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। एकदम मस्त असे टम्म फुगलेले पितृपक्षासाठी उडदाच्या डाळीचे वडे तयार आहे। कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।